अनेक चर्चांना उधाण आहे का पालकमंत्रीच्या लिस्टनंतर अनेक जण नाराजीच्या वर्गात आहेत किंवा नाराजी असू लागतात. चंद्रकांत दादाही आले त्याच दृष्टिकोनातून आले असं समजतं. चंद्रकांत दादा आता आलेले आहेत. मुख्यमंत्र्यांशी त्यांची जी काही चर्चा चाललेली होती तो वेळ अगोदर घेतलेला होता आणि त्या संदर्भातले वेगवेगळ्या विषयासाठी ते आलेत. पालकमंत्री हा विषय नाही. पालकमंत्री हे विषय ज्या दिवशी अजितदादा उपमुख्यमंत्री झाले त्याचवेळेस राजकारणामधील सर्व लोकांना कल्पना आहे की काही पालकमंत्री पदाची जागा त्यांनाही द्यावी लागणार, काही भाजपला मिळणार, काही शिंदेसाहेबांसाठी मिळणार. यामध्ये वेगळी अशी काही घटना नाही. त्यामुळे हे फक्त विरोधकांकडनं एकसारखं भासवलं जातं आहे. आणि मला वाटतं आज राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक स्पष्ट भूमिका केली. येणाऱ्या सर्व निवडणुका ह्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्याच नेतृत्वात केल्या जाणार आहेत. त्यामुळे उबाटा गटामधील ज्या नेत्यांच्या जे काय स्वप्नात येत होतं ते इकडे कोणाच्या मनातही नाही आणि याच्याबरोबर त्यांनी शिक्कामोर्तब केलेली आहे. आता तरी वायफळ बडबडणं जे करणं हे थांबवलं पाहिजे. जे स्वतःला खासदार समजतात, नेतृत्व मी संपादक सिनियर संपादक आहे, सगळ्यात वरिष्ठ संपादक आहे असं म्हटलं जातं, त्यांच्यासाठी चपराक आहे. आता तरी सुधरा, वेळ गेलेली नाही. सर, वाघनखांवरनं ही वाघनख एक ऐतिहासिक गोष्ट आहे, त्याच्यावरनं ही राजकारण केलं जातं. दुर्दैवी भाग असा आहे की प्रत्येक वेळी आपल्या ज्या काय निवडणुकांसाठी असतील किंवा इतर सभांसाठी असतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालायचा, शिवप्रभूंचं नामस्मरण करायचं आणि त्यांची वाघनखं स्वतः तर तुम्ही तिकडनं काय आणू शकला नाहीत. पण आज जर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये जी वाघनखं तिकडे होती ती आणण्याचा आज करारावर सह्या झाल्या, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कोणी का केलं असेल, उद्धव ठाकरेंच्या काळात झालं असेल किंवा अगदी शरद पवार साहेबांच्या काळात जरी झालं असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्याही काळात हे होत असेल तर हे महत्त्वाचं आहे. कोणाचा काळ महत्त्वाचा नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की ती वाघनखं शिवाजी महाराजांचा स्पर्श झालेली वाघनखं जर इकडे आणली जात असतील, ज्या त्या नखांमध्ये वाघनखांमध्ये गनिमी कावा काय आहे हा इतिहास त्याचा आपण विद्यार्थ्यांना शिकवतो आहे किंवा येणाऱ्या पिढीला आपण दाखवतो आहे. तर या पद्धतीचं कोणाच्या काळात आली, खरी आहेत का, खोटी आहेत का, हे विचार मांडणं हे पण मला वाटतं म्हणजे मंदबुद्धींचं काम आहे. बुद्धी असणाऱ्यांचं बिलकुल होऊ शकत नाही. मी यापूर्वीही म्हटलं आहे की महाराष्ट्रातच नाही, एक दिल्लीमध्ये आणि एक महाराष्ट्रामध्ये असे काही मंदबुद्धी नेतृत्व आहेत, त्याच्यातले त्यांचे विचार आहेत. सर, आज देवेंद्र फडणवीसांनी देखील सांगितलेलं आहे की अजितदादांना जे मुख्यमंत्रीपद आहे ते देऊ, 5 वर्षाचं देऊ, परंतु योग्य वेळ आल्यावरती, परंतु तुर्तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील. मला असं वाटतं की आजच सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्कळसे उलगडे केलेले आहेत. म्हणजे राष्ट्रपती राजवट कशी आली, एकाचंच सरकार एकाच पक्षाचं असल्यावर काय फायदा होईल, 3 पक्षांचं का आलं, कोणी काय स्वाक्षऱ्या घेतल्या, कोणी काय प्रस्ताव पाठवले. नेहमीच फडणवीस साहेब सांगत आलेत माध्यमांसमोर, वेळ आली की मी सर्व उलगडा करेन. मला वाटतं उलगडा करायला सुरुवात झालेली आहे. यानंतर महाराष्ट्राच्या जनतेमध्ये वयाने जास्त असले, तुम्ही अनेक पदांवर जरी राहिला असाल तरी त्या संदर्भात असे जर उलगडे आल्यानंतर लोकांच्या मनामध्ये त्यांच्या विरोधात तीव्र भावना कुठेतरी उमटल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण राजकीय पक्षामध्ये कुठच्याही पदावर येताना लोकांकडनं मतं घेऊन तुम्ही येत आहे आणि त्याचा कसा गैरवापर केला जातो आहे, म्हणजे दाखवण्यासाठी माध्यमांसमोर एक बोलायचं, लोकांसमोर एक बोलायचं, ओठावर एक आणि पोटात एक, हे आता एक एक उघड झाल्यानंतर जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. सुप्रिया सुळेने आरोप केलेले आहेत बाळासाहेब ठाकरे कधीच दिल्लीसमोर झुकले नाहीत, पण जे बाळासाहेब ठाकरे नाव घेतात ते मात्र दिल्लीसमोर झुकत आहेत. कोणासमोर कोणी झुकण्याची गरज नाही. मला वाटतं त्यांनी हे सांगण्याची गरज लागत नाही कोण कोणासमोर झुकतंय. आपणच सोनिया गांधी आम्हाला चालणार नाहीत पंतप्रधान म्हणून आपण बाजूला झालात आणि त्याच पुन्हा मंत्रिमंडळात जाऊन उभे राहिलात. कोण कोणासमोर झुकले आणि किती वेळा झुकले हे पुऱ्या देशाने तुम्हाला बघितलेलं आहे. हे बोलणं त्यांनाही शोभत नाही. त्यांचे अनेक असे प्रसंग निघतील की ज्या प्रसंगाने त्यांची स्वतःची मान खाली झुकेल. त्याच्यामुळे हे त्याने उलगडा करायला लावू नये.
अपमानित कोणाला करण्याचा राजकारणामध्ये आमच्याही मनात नाही. परंतु एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की वारंवार खोटे आरोप करायचे, मोठं काहीतरी आपण मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे असं भासवायचं आणि पोटात मात्र काहीतरी वेगळंच असायचं. आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे उलगडे केलेत याच्यातनं एक स्पष्ट दिसून येईल की फक्त सत्तेसाठी हापापलेली ही लोकं आहेत. सत्ता हवी, सत्तेसाठी मंत्रिपदं आम्हाला मिळाली पाहिजेत आणि त्यासाठी फक्त ते आपल्याला मतदारांकडे येऊन मतं मागतायत. हे आज उलगडा झालेला आहे. सर, पुण्यातला प्रश्न आहे. ससून हॉस्पिटलमधून अनेक जे रुग्ण आहेत ते गुन्हेगार रुग्ण त्या ठिकाणी ॲडमिट आहेत. अशी गंभीर बाब आहे ती पुढे येते, परंतु त्या ठिकाणाहून देखील जे डीलिंग असेल, स्मगलिंग असेल, अशा प्रकारचे जे धंदे आहेत ते ससून हा गुन्हेगारांचा अड्डा झालेला आहे. गुन्हेगार आजार पडतात आणि ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात आणि 10-10 महिने ॲडमिट असतात. काय एक आहे येरवडा कारागृह तिकडे आहे. जसं कुठच्याही कारागृहाच्या बाजूला किंवा सरकारी इस्पितळामध्ये त्यांना उपचार दिले गेले पाहिजेत, या पद्धतीने उपचार दिले जातात. काही प्रकारे त्यांचा गैरवापर जर केला जात असेल किंवा आजारी आहे म्हणून सांगून ॲडमिट होत असतील आणि तिकडनं काही ॲक्टिव्हिटीज चालू असतील तर त्याविषयीचा सर्व चौकशी केली जाईल आणि जे त्यात दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तर शेवटचा प्रश्न सर, सरकारमध्ये काही धुसफूस सुरू आहे असं कळतं आहे. जसं या प्रकारे अजितदादा गणपतीच्या दर्शनाला येत नाही, मुख्यमंत्र्यांच्या अनेक उदाहरणं आहेत. तर कुठे धुसफूस सुरू आहे, बीजेपी ही नाराज आहे काही अजितदादांच्या वागण्यावरून? सरकारमध्ये कुठेही धुसफूस नाही आहे. धुसफूस आहे ती फक्त उभाटामध्ये आणि जसं आपण म्हणालात राष्ट्रवादीमध्ये जसा एक ग्रुप राहिलेला आहे त्यांच्यामध्ये, या दोघांमध्ये जी धुसफूस आहे. कारण त्यांना स्वतःच्या पक्षातली लोकं जी सोडून गेलेली आहेत हे आजही त्यांचा त्याच्यावर विश्वास बसत नाही आहे. दुसरी गोष्ट, जे त्यांच्याकडे गेलेत आणि आपल्याकडे कोणीच नाही आहे तर त्यांना सावरण्याचं काम करायला खरं पाहिजे. दर दिवशी मंत्री कोण होणार आहेत, पालकमंत्रीपदं कोणाला मिळणार आहेत याचविषयी फक्त चर्चा करायची, पण स्वतःचा पक्ष खाली होत चाललेला आहे. मला असं वाटतं ह्या सगळ्या चर्चा करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या पक्षावर जर लक्ष दिला तर कदाचित यांचे पण पक्ष आहेत असं ह्या आजच्या राजकीय जगतात त्यांना दिसून येईल. त्यांनी स्वतःच्या पक्षाची काळजी घ्यायला पाहिजे. इकडे काय चाललं याची काळजी आपण करू नका. ज्यावेळी जनतेने तुमच्या हातात सत्ता दिली होती त्यावेळी आपण काही करू शकला नाहीत, सगळं लॉकडाऊन करून घरात बसला होतात. त्यामुळे तुम्ही आता दुसरे कोण काम करतायत त्यांना करायला द्या आणि ते काम करत असतील तर त्याच्यावर शंका घेणं, त्याच्यावर अविश्वास दाखवणं याचाच अर्थ आपला लोकशाहीवर विश्वास नाही. जनतेच्या मतांवर दिलेल्या मतांचा तुम्ही आदर करू शकत नाहीत एवढंच दिसून येतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.